सगुणाकडून निर्गुणाकडे जायचं आहे. थोडा एक रूपक करूया. रूपक इथे केलेलं आहे एक दोन वेळा मी. सकामतेचा अलीकडचा किनारा आहे, निष्कामतेचा पलीकडचा किनारा आहे, गौणी भक्तीचा अलीकडचा किनारा आहे किंवा अपराभक्तीचा पराभक्तीचा पलीकडचा किनारा आहे. की सगुणाचा अलीकडचा किनारा आहे, निर्गुणाचा पलीकडचा किनारा आहे. किती दिवस अलीकडच्या किनाऱ्यावर राहायचं? अलीकडच्या किनाऱ्यावर किती दिवस राहायचं? आता दोन गोष्टी आहेत. एक मगाशी सांगितल्याप्रमाणे जर निष्ठा आमची वाढत गेली, प्रेम वाढत गेलं, डेडिकेशन वाढत गेलं, स्मरण वाढत गेलं, तर त्याचा परिणाम म्हणून बुद्धियोगम ददामे आणि बुद्धियोगम ददामे म्हणून अलीकडच्या काठावरून पलीकडच्या काठावर खेचलं जाण्याचा प्रकार, ओढलं जाण्याचा प्रकार होऊ शकतो. ज्या प्रमाणात डेडिकेशन असेल, ज्या प्रमाणात प्रेम असेल, ज्या प्रमाणात निष्ठा असेल, त्या प्रमाणामध्ये पलीकडच्या काठावर आपोआप साधक ओढला जातो. हा एक भाग आहे. आणि जाणीवपूर्वक ठरवून विचारपूर्वक मला अलीकडच्या काठावर थांबायचं नाहीये, मला पलीकडच्या काठावर जायचंय असं म्हणून हळूहळू हळूहळू स्वतःतली सकामता कमी करायची, देवाकडून मागण्या कमी करायच्या. दोन पद्धतीने आपण हे करू शकतो. निष्ठा वाढली, प्रेम वाढलं, डेडिकेशन वाढलं, सातत्य वाढलं, स्मरण वाढलं, तर इकडून तिकडे खेचलं जाण्याची व्यवस्था आहे. ईश्वर पलीकडच्या काठावर अलीकडच्या काठावर हलके 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 आम्हाला घेऊन जातो, ही व्यवस्था आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीने मी आता बोललो तसं ठरवून सकामतेचा संबंध नेहमी अपरा प्रकृतीशी आहे, अपरा ज्ञानाशी आहे, विज्ञानाशी आहे. आणि मला ते तर सत्यत्व बुद्धीचं असेल तर अज्ञान आहे. कुठे सत्यत्व बुद्धी? जर त्या भक्ताने ज्ञानेश्वरी वाचली असेल तर ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर तो भक्त असं ठरवेल की विज्ञानाच्या ठिकाणी जर मी सत्यत्व बुद्धी धरली तर ती अज्ञानामध्ये मोडते. आणि मला जर अज्ञान नको असेल आणि मला ज्ञान पाहिजे असेल तर विज्ञानाच्या ठिकाणी मी सत्यत्व बुद्धी ठेवता कामा नये. मला विज्ञानाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी ठेवायची नसेल तर विज्ञानाशी निगडीत आहे काहीही मी मागणार. डेव्हलपमेंट कशी असते? वैचारिक विकास ज्याला म्हणतात. विचाराचा विकास कसा होतो? ज्या पद्धतीने विचाराचा विकास होतो. आणि जो असा विचाराचा विकास झालेला जो भक्त आहे तो असं ठरवतो की मी जे काही मागणार आहे ते देहाशी निगडीत असणार आहे किंवा दृश्य जगताशी निगडीत असणार आहे. आणि दोन्हीशी जे निगडीत आहे ते विज्ञानाचं स्वरूप आहे. आणि विज्ञान तिथे सत्य धरलं तर अज्ञान आहे. आणि अज्ञान मला नकोय म्हणून मी ह्या संबंधी काहीही मागणार. संत तर इथपर्यंत जातात, न लगे मुक्ती इथपर्यंत जातात. आम्ही तसं करायचं नाही. याचं कारण आहे, तुकाराम महाराज जेव्हा विठ्ठलाला म्हणतात की मला मुक्ती नको आणि तुझ्या प्रेमासाठी मला पुन्हा पुन्हा जन्म मरण पत्करले तरी चालेल, असं जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाला, त्या तुकाराम महाराजांना मोक्ष ॲश्युअर्ड आहे. मुक्त झालेलेच आहेत ते. आणि मुक्त झाल्यानंतर ते म्हणतात की मोक्षामध्ये आनंद नाहीये, आनंदाचा भोग झाला असेल तर भगवंताचं प्रेम पाहिजे. म्हणून ब्रह्मज्ञाना हाती घोटवीन लाळ, असे तुकाराम महाराजांचा फार प्रसिद्ध अभंग आहे. मुक्त आत्मस्थिती सांडवीन. केवढ्या आत्मविश्वासाचे बोल आहे ते की ब्रह्मज्ञान मी ज्ञानरूप होऊन राहिलो तर ज्ञानाचा आनंद भोगायला कोणी शिल्लक राहत नाही. आणि ज्ञानाचा आनंद भोगायचा असेल तर थोडी तरी दुरावा थोडा तरी पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरीत एक मागणं आहे, तू देव मी भक्त ऐसे करी. आता या मागण्यातले लक्षात ठेवा खोच आहे. तू देव मी भक्त ऐसे करी. तू असं कर की तू देव राहून मला भक्त कर. आमचं कसं आहे, आम्हाला असं त्यांनी करण्याची आवश्यकता नाही. आम्ही मुळातच वेगळे आहोत, त्याच्यापेक्षा मुळातच वेगळे आहोत. आम्ही विभक्त आहोत. म्हणून तुकाराम महाराजांनी जे मागणं मागितलं ते मागणं आम्ही चुकून सुद्धा मागायचं नाही. कारण यातलं काहीही न मागता आम्हाला पुनर्जन्म मिळण्याची खात्री आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हणणं वेगळं की मला पुन्हा पुन्हा जन्माला घातलंच तरी चालेल, आणि आम्ही म्हणणं या जमीन आसमानाची तफावत आहे. म्हणून संतांची मागणी सुद्धा आम्ही तपासून घेतली पाहिजे. म्हणून त्यांच्या त्या अवस्थेला पोचल्यानंतर केलेलं मागणं आणि आमच्या ह्या अवस्थेत केलेलं मागणं, या दोन्ही अवस्थांच्या मागणीत फार फरक आहे. म्हणून सगुणाकडून आम्हाला निर्गुणाकडे पाहिजे. अलीकडच्या काठावरून पलीकडच्या काठावर जायचंय आणि अलीकडच्या काठावरून पलीकडे काठावर जायचं अशी जाणीव ज्याला आहे तो हळूहळू आपली सकामता जी आहे ती सकामता थांबवतो, मागणं बंद करतो आणि नको गहू ज्वारी प्रभू तुझ्या दारी आलो होऊनी बेकारी. आता गहू ज्वारी उपलक्षण आहे. गहू ज्वारी शब्दाचा अर्थ या दृश्य जगतातलं मला काहीही नको, प्रपंचाला उपयोगी पडेल असं मला काही नको, देहाशी निगडीत असं काही नको, अपराविद्येशी संबंधित काही नको, विज्ञानाशी संबंधित मला काही नको. इतका गहू ज्वारी शब्दाचा मोठा अर्थ आहे.
जेव्हा गहू ज्वारी नको म्हणतात, मग भिकारी होऊन आलो. मग काय पाहिजे? देई मज प्रेम सर्व काळ. अखंड संतांनी भगवंताकडे एक मागणी केली असेल तर प्रेमाची मागणी केलेली आहे. आणि प्रेमाची मागणी करण्याचा हेतू एकच आहे की त्याने जर प्रेम मला दिलं तर ते मिळणार आहे, अन्यथा माझं त्याच्यावरती प्रेम असण्याची, खरं प्रेम असण्याची शक्यता फार कमी आहे. याचं कारण आहे की माझं प्रेम वाटलं गेलेलं आहे पुष्कळ. माझ्या प्रेमात वाटेकरी पुष्कळ आहेत. माझा देह आहे माझा पहिला प्रेमाचा विषय आहे. माझा व्यवसाय हा दुसऱ्या प्रेमाचा विषय आहे. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा हे सगळे माझ्या प्रेमाचे, माझ्या आवडीचे, माझ्या गोडीचे विषय आहेत. आणि ह्यातून जर राहिलंच कुठे प्रेम शिल्लक तर मी ती तुला देईन, तुझ्यासाठी शिल्लक ठेवीन, अशी माझी परिस्थिती आहे. हे ज्याला माहिती आहे तो म्हणतो की तू दिलंस तर मला प्रेम मिळणार आहे, अन्यथा प्रेम मिळण्याची शक्यता नाही. असं जर संतांना वाटत असेल तर आम्हाला काय वाटलं पाहिजे? तुकाराम महाराजांना असं वाटत असेल तर देशमुखांना काय वाटलं पाहिजे? असा विचार केला तर त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने तीव्र मागणी तुमची आमची असली पाहिजे की देई मज प्रेम सर्व काळ. आणि असं जर प्रेम त्याने मला दिलं, प्रेमाचं दान जर त्याने मला दिलं, प्रेमाची भीक जर त्याने मला घातली, हे शब्द त्यांचेच आहेत, तर त्या प्रेमाच्या आधाराने माझी निष्ठा वाढायला लागेल, माझं स्मरण जे त्यांच्याबद्दल ते वाढीला लागेल. आणि माझं स्मरण, माझी निष्ठा जर वाढीला लागली तर मग बुद्धियोगम गदामी येन माम उपयांती. असं त्यात कार्यकारण भाव ज्याला म्हणतात, तो कार्यकारण भाव त्याच्यामध्ये अतिशय व्यवस्थित पद्धतीने शास्त्रकाराने आमच्यासाठी बसवून दिलेला आहे. म्हणून पहिल्यांदा सकामता सोडायची. सकामता सुरुवातीला असण्यामध्ये काहीही दोष नाही, हे आपण आवर्जून पाहिलेलं आहे. कारण आम्ही अपूर्ण होतो हे ठरलेली गोष्ट आहे. पण ती सकामता टिकवून ठेवण्यामध्ये मात्र दोष आहे. संत वाङ्मय वाचत गेल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ही जी सकामता आहे ती टिकवायला संतांची मंजुरी नाही आहे. असायला त्यांची मंजुरी आहे, पण टिकवून ठेवायला त्यांची मंजुरी. प्रत्येक गोष्टीत क्रमविकास सांगितलाय भक्तिशास्त्रामध्ये. त्या क्रमविकासाचा हा एक टप्पा आहे.